छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेनं या स्पर्धेचं आयोजन केलंय। या स्पर्धेच्या 8व्या दिवशी खंडोबा तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात उपउपांत्य फेरीतील सामना झाला। सामन्याच्या 24व्या मिनिटाला खंडोबा संघाच्या प्रभू पोवारनं गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिली। त्यानंतर उत्तरार्धात वेताळमाळनं आक्रमक खेळ केला। सामन्याच्या 56व्या मिनिटाला प्रणव कणसेच्या पासवर आकाश माळी यानं गोल करत संघाला बरोबरी साधून दिली। 62व्या मिनिटाला खंडोबाच्या केवल कांबळे यानं गोल करत खंडोबा तालीम मंडळानं पुन्हा आघाडीवर नेलं। पण ही आघाडी फार काळ टिकली नाही। 73व्या मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकरनं गोल नोंदवत 2-2 अशी बरोबरी साधली। पूर्ण वेळेत हा सामना बरोबरीत राहिल्यानं पंचांनी सामन्याचा निर्णय टाय ब्रेकरवर घेण्याचं निश्चित केलं। टाय ब्रेकरमध्ये खंडोबाच्या खेळाडूंनी 3 तर वेताळमाळच्या खेळाडूंनी 4 गोल नोंदवले। वेताळमाळनं 4-1 अशा फरकानं हा सामना जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। वेताळमाळचा गोलरक्षक आयुष चौगुले सामनावीराचा मानकरी ठरला, तर खंडोबाचा संकेत मेढे लढवय्या खेळाडू ठरला। करवीर सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे राजेंद्र साळुंखे यांनी आजच्या सामन्यात वेताळमाळकडून गोल नोंदवणाऱ्या खेळाडूंना रोख रक्कमेची बक्षिसं जाहीर केली होती। त्यानुसार पहिला गोल नोंदवत आकाश माळी 51,000 रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरलाय। दुसरा गोल नोंदवणारा सर्वेश वाडकर 1,01,000 रुपये बक्षिसाचा मानकरी ठरला। या दोन्ही खेळाडूंना राजेंद्र साळुंखे यांनी बक्षिसं प्रदान केली। या बक्षीस वितरणानंतर प्रेक्षक गॅलरीत वेताळमाळ आणि खंडोबा तालीम मंडळाच्या समर्थकात शाब्दिक वादावादी झाली। संयोजकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला। या सामन्यादरम्यान वेताळमाळ तालीम मंडळाचे व्यवस्थापक निखिल कोराणे, खेळाडू साहिल निंबाळकर, संदीप पोवार, संग्राम पाटील, ओंकार साळुंखे, प्रणव कणसे, आशिष सावंत, यश चिक्रो या 8 जणांना तसंच खंडोबाच्या आशिष चव्हाण, सागर पोवार, सोमेश मेटील या तिघांना बेशिस्त वर्तन केल्याबद्दल पंचांनी येलो कार्ड दाखवलं। या स्पर्धेत उद्या दुपारी 4 वाजता संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम अशी लढत होणार आहे।